जय 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 शिवाजी। नंदुरबार येथे हिंदू धर्म जागृती सभेचे रविवारी आयोजन। सभेनिमित्त धर्मध्वज व भूमिपूजन संतांच्या हस्ते संपन्न। नंदुरबार येथे रविवारी 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता हिंदू सेवा सहाय्य समिती आयोजित विराट हिंदू धर्म जागृती सभा स्टॉप हायस्कूल मैदान येथे होणार आहे। या निमित्ताने धर्मध्वज व भूमिपूजन पीठाधीश परमपूज्य उद्धवजी महाराज पुरोहित संघाचे पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच प्रचार रिक्षाचे पूजन करून प्रचारास प्रारंभ करण्यात आला। नंदुरबार शहरात होणाऱ्या हिंदू धर्म सभेला प्रमुख वक्ते म्हणून कालीपुत्र कालीचरण महाराज हे उपस्थित राहणार आहेत। सभा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सभास्थळ स्टॉप हायस्कूल मैदानाचे भूमिपूजन व धर्मध्वज पूजन वैदिक जयघोषात करण्यात आले। पूजनासाठी पीठाधीश परमपूज्य उद्धव महाराज, पुरोहित संघाचे प्रमोद जोशी, बिहारी महाराज, राजू शुक्ल, गणेश पाठक, सचिन इंदोरिया, गुरुदत्त कुलकर्णी, पंडित रवींद्र पाठक, शंकर महाराज आणि हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉक्टर नरेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी समितीचे धर्मसेवकांनी जयतु जयतु हिंदू राष्ट्रांच्या घोषणा दिल्या। यावेळी पीठाधीश परमपूज्य उद्धव महाराज यांनी हिंदू समाजाला आवाहन केले की सभेचे वक्ते कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या प्रखर वाणीतून हिंदुत्वाची बुलंद तोफ नंदुरबार शहरात येत आहे, तरी मोठ्या संख्येने हिंदूंनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन केले। हिंदूंवर होणाऱ्या आघातांच्या विरोधात हिंदूंना संघटित होण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे। सभेला प्रमुख वक्तेसह जिल्ह्यातील संत महंत उपस्थित राहणार आहेत, तरी हिंदूंनी धर्मकर्तव्य म्हणून सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन हिंदू सेवा सहाय्य समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी केले। जय श्रीराम। धर्मो रक्षित रक्षिता या ठिकाणी आजच्या या दिवसाला म्हणजे आज दिनांक 16 जानेवारी 2026 आपल्या सगळ्यांना नंदनगरीतील पंचक्रोशीतील सगळ्या भाविक भक्तांना कल्पना आहे की येणाऱ्या 18 तारखेला रविवारी सायंकाळी 5 वाजता ह्याच जागेवर म्हणजे श्रॉफ हायस्कूलच्या मैदानावर कालीपुत्र कालीचरण दासजी महाराज यांची शुभ प्रखर वाणी या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आपण नंदनगरीतील सगळ्यांसाठी नियोजित केलेला आहे। त्याच्या आज या ठिकाणी कार्यक्रमाचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्या निमित्ताने जास्तीत जास्त नंदनगरीतील संख्या एवढी वाढवावी की जेणेकरून महाराजांना सुद्धा वाटावे की इथे आमचा धर्म आहे आणि अशा प्रकारे या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावं, ही सगळे कळकळीची हिंदू बांधवांना नम्र विनंती।